शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची घोषणा झाली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी 20,000 रुपयांचे बोनस देखील जमा होणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आली आहे। जे शेतकरी मित्र या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना सविस्तर बातम्या पाहायला मिळणार आहेत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून कोणते अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या। पहिलेच शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी, नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रति हेक्टरी 20,000 रुपयांचे बोनस देणार देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा। सध्या जर पाहायला गेलं तर पहिलेच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पाहायला मिळत आहे। नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रति हेक्टरी 20,000 रुपयांचे बोनस देणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। त्यानुसार आता राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी 20,000 रुपयांची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे। बळीराजाच्या योजनेसाठी 3,500 कोटी रुपयांची तरतूद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक योजनेसाठी 3,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। त्यानुसार आता अनेक योजनांचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत आणि यामध्ये नमो शेतकरी योजनेचा देखील समावेश पाहायला मिळत आहे। त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आगामी हप्ता हा जमा होऊ शकतो। पीक विमा कंपन्यांच्या गैरप्रकारांची चौकशी, राज्याचा समतोल विकास साधणार मुख्यमंत्री फडणवीस। एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीक विमा कंपन्यांच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले आहे। तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जवळपास 16,219 कोटी रुपयांचे वाटप देखील केले असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्याचा समतोल विकास करण्याची देखील ग्वाही दिली आहे। त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। मोठी बातमी, नुकसान भरपाईचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान, केवायसी केले तरच मिळणार नुकसान भरपाईचा लाभ। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि याचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे। ई-केवायसी केली तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी, कापूस आंदोलनातील नेते गेले कुठे, उत्पन्न घटले भावही मिळेना सध्याची स्थिती। सध्या पाहायला गेलं तर कापसाची दरवाढ न झाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊन उसनवारी किंवा खासगी कर्ज काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। त्यामुळे कापसाच्या भाववाढीसाठी आंदोलन करणारे नेते आता गेले कुठे, असा सवाल सध्या शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे। पीक विम्यासंदर्भातील बातमी, मंजुरीनंतरही विलंब, पैशाअभावी अडचणींचा सामना, 31,000 शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाहीत 58 कोटी रुपये। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। सध्या पाहायला गेलं तर आता चंद्रपूर जिल्ह्यातील 3 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा झाली आहे। मात्र अजून चंद्रपूर जिल्ह्यातील 31,968 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची 58 कोटी रुपये हे मंजूर करण्यात आले असून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आली नाही। त्यामुळे ही रक्कम आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे। आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची अपडेट आपण पाहणार आहोत। त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। कांदा दरासंदर्भातील बातमी, कांद्याची आवक वाढली, दर आला 30 रुपयांवर, मध्य प्रदेश कर्नाटकातील मार्केट ही फुल। सध्या जर पाहायला गेलं तर आता खरीप हंगामातील कांदा सध्या बाजारामध्ये आल्यामुळे आवक एकदम वाढली आहे। त्याचा परिणाम दरावर झाला असून घाऊक बाजारामध्ये दर निम्म्यावर आले आहेत। चांगल्या प्रतीचा कांदा सरासरी 30 रुपयापर्यंत खाली आला असून मध्य प्रदेश व कर्नाटकातील मार्केट ही कांद्यांनी फुल झाले असल्याचे चित्र आहे।
मोठी बातमी, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 8 कोटी 94 लाख रुपयांचा निधी मंजूर, शेतकऱ्यांना दिलासा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या काही जिल्ह्यांची यादी समोर आली आहे। यामध्ये पाहायला गेलं तर आता नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता 8 कोटी 94 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे। त्यानुसार हा निधी आता लवकरच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। 28,000 शेतकऱ्यांनी केली मोबाईलवरून ई-पीक पाहणी, सहाय्यक करणार मदत, 15 जानेवारीपर्यंत मुदत। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यभरामध्ये 1 डिसेंबरपासून ई-पीक पाहणी करण्यास सुरुवात झाली आहे। आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यातील 28,000 शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली असल्याचे पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर सध्या शेतकऱ्यांना तात्काळ ई-पीक पाहणी करण्याचे आव्हान केले जात आहे। ई-पीक पाहणी केले तरच शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या पीक विम्याचा आणि नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याकरिता 15 जानेवारीपर्यंत अंतिम मुदत आहे। निवडणूक संपताच राज्यामध्ये सोयाबीनचे भाव वधारले, सरकारकडून हमी भावाने खरेदी सुरू, दर 5,000 रुपयांवर, शेतकऱ्यांना दिलासा। जर पाहायला गेला तर राज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महत्त्वाचा मुद्दा हा सोयाबीनचे घटलेले दर हाच होता। निवडणुकीपूर्वी खरोखरच 4,000 रुपयांच्या आत असलेले सोयाबीनचे दर आता अनेक ठिकाणी अचानक 5,000 रुपयांच्या वर गेले आहेत। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। राज्याच्या हवामानामध्ये मोठे बदल, थंडी ओसरली तर विदर्भामध्ये पावसाची शक्यता। एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर राज्यामध्ये पुढील काही दिवस वातावरणामध्ये मोठे बदल होणार आहेत। थंडीचा जोर ओसरलेला असून किमान तापमानामध्ये देखील वाढ झाली आहे। त्यामुळे सध्या जर पाहायला गेलं तर आता विदर्भामध्ये पावसाची शक्यता देण्यात आली आहे। तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही आर्द्रता वाढणार असल्यामुळे या ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे। अतिशय मोठी बातमी, शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये नव्हे तर आता होणार 15,000 रुपयांचा लाभ। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। किसान सन्मान योजना तसेच नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना 12,000 रुपये मिळत होते, मात्र ते आता लवकरच वाढून 15,000 रुपये करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना वार्षिक 15,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी, अतिवृष्टीचे 80 कोटी 42 लाख रुपयांचा निधी प्राप्त, नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार खात्यात जमा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। नुकसान भरपाईसाठी किनवट देखील तालुका पात्र असून आता किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 80 कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यात येणार आहे। आलेल्या माहितीनुसार नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका किंवा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। हंगामापूर्वी हरभऱ्याच्या दरामध्ये घसरण, शेतकऱ्यांच्या वाढल्या अडचणी, महिनाभरामध्ये बाजारामध्ये नवीन येणार हरभरा। सध्या पाहायला गेलं तर नवरात्र दसरा या दरम्यान हरभरा दरामध्ये वाढ झाली। सणासुदीमुळे दर वाढले, 7,000 रुपये क्विंटलपर्यंत भाव पोहोचले। आता महिनाभरामध्ये हरभऱ्याचा नवीन हंगाम सुरू होणार आहे। या पार्श्वभूमीवर हरभऱ्याच्या दरामध्ये घसरण सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असल्याचे चित्र आहे। राहता बाजार समितीमध्ये कोथिंबीर मेथीची आवक वाढली, शेवगा लसूण गवार ढोबळी मिरची तेजीत। आता जर पाहायला गेलं तर राहता बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची चांगलीच आवक वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर सध्या शेवगा लसूण गवार आणि ढोबळी मिरचीचे भाव देखील तेजीत पाहायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।